शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी ही आपण लंच ब्रेक पूर्वीची पाहत होतो. त्यातले अपडेट्स आम्ही तुम्हाला लाईव्ह देत होतो आणि त्याच दरम्यान शिवसेना कुणाची हे कशा पद्धतीने विधानसभा अध्यक्ष ठरवणार आहेत याचा एक निकष त्यांनी सांगितलेला आहे. अर्थात सुप्रीम कोर्टाचं ज्यावेळेला मे 2023ला जजमेंट आलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की इलेक्शन कमिशनकडे जी घटना आहे ती घटना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागवावी आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने ठरवावं की शिवसेना पक्ष हा कोणाचा, कारण की व्हिप जो आहे तो राजकीय पक्ष ठरवत असतो, तो विधिमंडळ पक्ष ठरवत नाही. त्याच्यामुळे जरी निवडणूक आयोगाने एक निर्णय दिलेला असला तरी सुद्धा इथे सुद्धा विधानसभा अध्यक्षांना ठरवावं लागणार आहे की शिवसेना नेमकी कोणाची आणि त्याच्यासाठी त्यांना घटनेचा आधार घ्यावा लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जून 2023 मध्येच इलेक्शन कमिशनकडनं घटना मागवलेली होती. पण आता या घटनेवरनच खरं तर महेश जेठमलानी यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते. काल आणि परवा झालेल्या सुनावणीत आपण ते पाहिलेलं आहे की त्या घटनेमध्ये झालेल्या दुरुस्त्या असतील किंवा त्या घटनेत मधनं पक्षप्रमुख हे तयार करण्यात आलेलं पद असेल आणि त्या नात्याने मिळालेले उद्धव ठाकरेंना काही अधिकार असतील, या सगळ्यावरच प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत. मुळात महेश जेठमलानी असतील यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की 2018 मधली घटना दुरुस्ती ही योग्य नाहीये, ती अवैध आहे आणि त्याच्यामुळे 99ची जी घटना आहे शिवसेनेची ती ग्राह्य धरण्यात यावी. आज जेव्हा विधानसभा अध्यक्षांसमोर पुन्हा एकदा सुनावणी सुरू आहे त्यामध्ये सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी हेच काहीसं म्हटलेलं आहे. जेव्हा त्यांच्यासमोर शिवसेना कोणाची या संदर्भातला अर्थात कुठला प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता, पण विधानसभा अध्यक्षांनी त्याच्यावरचे जे रिमार्क्स ठेवलेले आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे, ज्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल की शिवसेना कोणाची हे विधानसभा अध्यक्ष कसं ठरवणार आहेत. राहुल नार्वेकर, तुमच्या शेजारी आम्ही ते पॉइंट्स पण दाखवणार आहोत स्क्रीनवर. राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेवर निर्णय घ्यायला मला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. निवडणूक आयोग जर 1999ची घटना ग्राह्य धरत असेल तर मीही तीच ग्राह्य धरणार. 2018 मध्ये झालेल्या घटना दुरुस्ती आयोगाने 2023 मध्ये अवैध ठरवल्या, इनव्हॅलिड ठरवल्या आणि निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर मी त्याला आता कसं काय टाळू शकतो, किंवा बेसिकली निवडणूक आयोग जर 99ची घटना मान्य करत असेल आणि त्या आधारावरच त्यांनी पुढचा निर्णय दिलेला असेल, 2018ची घटना ही त्यांनी ग्राह्य धरलेली नव्हती, अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष आणि त्यांच्या घटना या संदर्भातली ऑथॉरिटी असताना ते जर 99ची घटना ग्राह्य धरत असतील तर त्याला मी एक प्रकारे ओव्हररूल कसा करणार हे विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. आणि याच्यावर याच सगळ्या गोष्टी जर शिवसेना कोणाची ठरवताना विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरल्या तर मात्र त्याचा उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो आणि शिंदेंना फायदा होऊ शकतो. आता हा फटका ठाकरेंना कसा बसणार आणि शिंदेंना त्याचा कसा फायदा होणार हे समजून घेण्यासाठी आणि या सगळ्या घडामोडीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर. साहिल सर, आपण सगळ्यात पहिले प्रेक्षकांना हे समजून सांगायला हवं की 1999ची घटना आणि 2018 मध्ये झालेली त्यातली घटना दुरुस्ती यातला तो फरक नेमका काय आहे आणि त्याच्या आधारावर जर 99ची घटना ही विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरली तर त्याचा ठाकरेंना कसा फटका बसू शकतो. असं की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो इलेक्शन कमिशनच्या निर्णयाच्या नंतर मे महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला, त्या निर्णयामध्ये एकनाथ शिंदेकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह सोपवलं गेलं. त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने निर्णय दिला. त्या निर्णयामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. एक, त्याच्यामध्ये त्यांनी भरत गोगावले यांची निवड रद्द केली, जी राहुल नार्वेकर यांनी त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवडीला त्यांनी मान्यता जी दिलेली होती, ती जी निवड आहे ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली. ती निवड रद्द करताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की या संदर्भामध्ये तुम्ही जी पद्धत वापरलेली आहे त्यांची निवड मान्य करण्यासाठी ती पद्धत चुकीची आहे. ती पद्धत चुकीची आहे ते कुठल्या आधारावरती म्हणाला सुप्रीम कोर्ट? तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की 10व्या शेड्यूलचं त्याचं इंटरप्रिटेशन ज्याची अपेक्षा होती सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडनं, ते इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की 10व्या शेड्यूलमध्ये प्रतोद हे जे पद मेन्शन केलेलं आहे की प्रतोदाने किंवा पक्षाच्या व्हिपने जो व्हिप काढलेला असेल तो व्हिप जर मान्य यांनी आपल्या विधानसभेच्या सदस्यांनी किंवा लोकसभेच्या सदस्यांनी निवडून आलेल्या सदस्यांनी जर मान्य नाही केला तर त्यांच्या विरुद्ध 10व्या शेड्यूलच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते. पक्षाचा व्हिप कोण ठरवतं या मुद्द्यावरचं क्लॅरिफिकेशन, याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाच्या मे महिन्यातल्या त्यांच्या जजमेंटमध्ये त्यांनी असं केलेलं आहे की प्रतोद हा मुख्य राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष किंवा विधिमंडळातले आमदार किंवा जे निवडून आलेले सदस्य असतील त्यांच्यामधला तो दुवा असतो. पक्षाचे आदेश विधिमंडळातल्या सदस्यांनी पालन करावेत विधान भवनामध्ये काम करताना, यासाठी म्हणून प्रतोदाची निवडणूक झालेली असते आणि म्हणून प्रतोदाची निवड जी आहे ती पक्षामार्फत करण्यात येते, ती विधिमंडळ सदस्यांमार्फत करण्यात येत नाही.
कारण असं आहे की भरत गोगावले यांची निवड ही एकनाथ शिंदेच्या बरोबर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी एकत्रित बसून आमचं बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या आधारावरती आम्ही सुनील प्रभू यांना हटवून त्यांच्या जागी भरत गोगावले यांची निवड करत आहोत, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी अध्यक्षांना दिलेलं होतं. थोडक्यात काय तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की प्रतोदाची निवड ही पक्षाकडनं केली जाईल, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी इलेक्शन कमिशनकडनं पक्षाची घटना मागवून त्या आधारावरती हे ठरवायचंय की पक्ष कोणाचा होता, हा उद्धव ठाकरे गटाचा होता की एकनाथ शिंदे गटाचा होता, आणि मग त्या आधारे तुम्हाला हे ठरवायचं की त्या पक्षाने कोणाची प्रतोद म्हणून निवड केलेली आहे आणि त्या आधारे मग तुम्ही ठरवू शकता की कोणाचा व्हीप बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही जे पॅरामीटर्स वापरलेले आहेत भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड मान्य करण्यासाठी ते चुकीचे आहे. आता प्रश्न येतो घटनेबद्दलचा, बरोबर. आता आपण गेल्या काही दिवसापासून अनुजा तू सुद्धा तू कंटिन्युअस आपण रिपोर्टिंग करतो की जे स्पीकर समोर विधानसभा अध्यक्षांसमोर जे हिअरिंग चालू आहे त्या हिअरिंग मध्ये जर तू नोटीस केलं असेल तर मुळात भर हा महेश जेठमलानी म्हणजे शिंदे गटाकडे कशावरती आहे तर पक्षप्रमुखांनी अशा पद्धतीचा आदेशच दिला नव्हता. पक्षप्रमुख नावाचं पदच अस्तित्वात नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं की इलेक्शन कमिशनने जो निर्णय फेब्रुवारी 2023 मध्ये दिला त्या निर्णयानुसार पक्षामध्ये 2018 मध्ये जे घटनेमध्ये बदल करण्यात आलेले होते ते घटनेमध्ये केलेले बदल हे चुकीचे आहेत. ते इलेक्शन कमिशनने विविध राजकीय पक्षांना जी लोकशाहीची तत्व दिलेली आहेत की राजकीय पक्ष चालवण्यासाठी जी लोकशाहीची तत्व तुम्ही पक्षामधल्या नियुक्त्या नेमणुका निवडणुका घेण्यासाठी वापरली पाहिजेत त्यांना फाटा देणाऱ्या त्या घटना दुरुस्त्या होत्या. म्हणून इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह सोपवताना पक्षाच्या घटना संबंधातली पक्षामधल्या ऑर्गनायझेशनचं बहुमत कोणाकडे आहे या संदर्भातली जी टेस्ट होती ती हे सांगून रद्द केली की या 2018च्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत पक्षाच्या घटनेमधल्या त्या चुकीच्या आहेत, असा त्यांनी त्याच्यामध्ये रुलिंग इलेक्शन कमिशनने दिलं होतं. आणि आता थोड्याच वेळापूर्वी तू सांगितलंस की अध्यक्ष सतत सांगायचा हे प्रयत्न करतायत की इलेक्शन कमिशन कडनं मला जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार 1999ची घटना ही शिवसेनेची घटना आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते जून 2022 मध्ये. याच गोष्टीला कुठेतरी या गोष्टीवरतीच प्रश्नचिन्ह ते उपस्थित करायचा प्रयत्न करतायत. कारण 1999ची जी मूळ घटना आहे ती घटना जर आपण बघितली तर त्या घटनेमध्ये पक्षप्रमुख कार्यकारी अध्यक्ष अशा पद्धतीची कुठलीही पदं नव्हती. शिवसेना प्रमुख हे मुख्य पद होतं. त्याबरोबर 19 नेते जे शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत निवडून जायचे आणि 24 उपनेते होते, असा 25 उपनेते 25 का 27 उपनेते होते, असा सरळ हिशोब होता. 2018 मध्ये ज्या घटना दुरुस्त्या केल्या गेल्या त्या घटने दुरुस्तीनुसार पक्षामध्ये नेत्यांची पदं ही 13 वरती आली. ती 13 वरती तर आलीच, त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून जे उद्धव ठाकरेंची निवड झाली त्यांना 4 पक्ष नेते स्वतः निवडायची म्हणजे नियुक्त करायची त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली की ते डायरेक्टली नियुक्त करू शकतात, ते निवडून येणार नाही. 9 जण निवडून येतील, 4 जणांची नियुक्ती केली जाईल. उपनेत्यांमध्ये सुद्धा जवळपास 9 का 7 उपनेते ते डायरेक्टली अपॉइंट करू शकतात, अशा पद्धतीचे त्यांना अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आलेले होते. या आणि सगळ्यात महत्वाचं पक्षप्रमुख नावाचं पद अस्तित्वात आलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी रद्द होतील जर 99ची घटना शिवसेनेची ग्राह्य मानली तर. कारण 2022 मध्ये निघालेले आदेश जर सुनील प्रभू यांची जी उलट तपासणी झाली विधानसभा अध्यक्षांसमोर त्या उलट तपासणीमध्ये सतत ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला जातोय सुनील प्रभूंकडनं की हे सगळे आदेश हे पक्षप्रमुखांकडनं आलेले होते आणि पक्षप्रमुखांकडनंच पक्षाचे आदेश दिले जातात. जी मीटिंग त्यांनी 2022 जून 2022 मध्ये वर्षा बंगल्यावरती बोलवली त्या वर्षा बंगल्यावरती बोलवलेल्या मीटिंगसाठी जो व्हिप काढण्यात आला त्या व्हिपचं उल्लंघन हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर सुरतला गेलेल्या आमदारांनी केलं. म्हणून त्यांच्या विरोधामध्ये ही पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींना त्याच्यामुळे फाटा मिळतो. कारण अध्यक्ष असं म्हणू शकतात की जर पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नव्हतं तर मग हे आमदार पक्षप्रमुखाच्या पदाच्या आदेशानुसार का तिकडे उपस्थित राहतील. त्यामुळे पक्षाचा व्हिप कोणाला सांगण्यावरनं तुम्ही करू शकता. त्यामुळे हा व्हिप अस्तित्वातच नाही अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये घेतली जाऊ शकते. मी असं नाही म्हणते की ते तशीच भूमिका घेतील, पण आज अध्यक्षांनी ज्या पद्धतीने मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि ज्याला कामतनी
आक्षेप घेतला, तो मुद्दा जर आपण बघितला, ते सतत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की इलेक्शन कमिशनच्या म्हणण्यानुसार 1999ची घटना हीच शिवसेनेची घटना आहे. मग मी 2018 मध्ये ज्या घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या होत्या शिवसेनेच्या घटनेमध्ये, त्या गोष्टी मी लक्षात का घेऊ? त्यामुळे हा मुद्दा शिंदेच्या फेवरसाठी आहे का, हा प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतो. येस, आणि तुम्ही जसा उल्लेख केला तसं खरं तर महेश जेठमलानी जेव्हा सुनील प्रभू या गेल्या 2 आठवड्यांमध्ये त्यांची उलट तपासणी करतायत, त्याच्यात हा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता की जो व्हिप काढला तो तुम्ही म्हणजे स्वतःहून काढलेला होता की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं काढलेला होता. त्याच्यात सुद्धा सुनील प्रभूने हेच उत्तर दिलेलं होतं की मतं फुटलेली होती, त्यामुळे तातडीने पक्षप्रमुखांनी फोनवरनं त्यांचं संभाषण झालेलं होतं आणि पक्षप्रमुखांनी एक तातडीची बैठक बोलवायला सांगितलेली होती आणि त्यासाठी मग तो व्हिप काढण्यात आलेला होता, कारण की मतं फुटलेली होती, आमदारांची बैठक बोलवणं गरजेचं होतं. तर इथे प्रभूंकडनं तर हे सांगण्यात आलेलं आहे की पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याकडनं हे सांगण्यात आलेलं होतं की बैठकीसाठी व्हिप काढा. आता जर इथे ज्या पद्धतीने महेश जेठमलानी मुद्दा उपस्थित करत असतील किंवा शिंदे गटाकडनं ही बाजू वारंवार ठेवण्यात आलेली आहे की 2018ची घटना दुरुस्ती हीच अवैध आहे, आणि आता सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी तो मुद्दा पुन्हा एकदा हायलाईट केलेला आहे की निवडणूक आयोगाने जे ठरवलेलं आहे त्याला आपण ओव्हररूल कसं काय करणार. त्याच्यामुळे उद्या जाऊन जर राहुल नार्वेकर यांनी 1999चीच घटना ही ग्राह्य धरली तर त्यानुसार पक्षप्रमुख पद हे पण नाहीये, पण दुसरीकडे जसे एकनाथ शिंदे हे आता ज्या शिवसेनेचं एक प्रकारे प्रमुख आहेत, तर त्या शिवसेनेमध्ये सुद्धा त्यांनी मुख्य नेता हे पद स्वतःला ठेवलेलं आहे. ते पद सुद्धा अर्थातच 99च्या घटनेनुसार व्हॅलिड नसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग या सगळ्या डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स आहेत त्या एक प्रकारे राहणारच नाहीत, म्हणजे दोन्ही गटाच्या राहणार नाहीत. जर अध्यक्षांनी 99ची घटना ग्राह्य धरली तर दोन्ही बाजूने एकमेकांवर कारवाई करण्यासाठीच्या ज्या अपात्रतेच्या याचिका करण्यात आलेल्या आहेत त्या एक प्रकारे म्हणजे त्याला काही अर्थच राहणार नाही आणि कुठलेच आमदार मग अपात्र होणार नाहीत, अशीच परिस्थिती मग त्याच्यावरनं दिसते का? नाही, कसं आहे ना की आता ह्याच्यामध्ये हा ट्रिकी मुद्दा आहे. त्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की आजचं जे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे याच्यामध्ये विधिमंडळामध्ये, म्हणजे कामत वर्सेस आपले विधानसभा अध्यक्ष, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर ते तुझ्याकडे असेल तर तू वाचून दाखव, जे माझ्याकडे आहे ते जर कॉन्व्हर्सेशन मी जर बघितलं तर मला असं दिसतंय, म्हणजे उदाहरणार्थ हे कॉन्व्हर्सेशन सुरू होतं, स्पीकर ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांना असं म्हणाले, कामतला असं म्हणाले की सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे दॅट आय शुड रिलाय ऑन, म्हणजे मी त्या गोष्टीवरती जास्त विसंबून राहिलं पाहिजे जे इलेक्शन कमिशनने म्हटलेलं आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनने ज्या घटनेबद्दल म्हटलेलं आहे त्या घटनेवरती मला विसंबून राहिलं पाहिजे. ती घटना मला निकाल देताना, व्हिप ठरवताना, पक्ष कुणाचा ठरवताना विचारात घेतली पाहिजे. जर तसं असेल तर मग वेन देर आर टू रायव्हल फ्रॅक्शन, म्हणजे ज्या वेळेस 2 वेगवेगळे गट आहेत, 2 गट त्याच्यामध्ये दिसत आहेत, जे तुम्ही माझ्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत ते जे माझ्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतायत, ते ऑलरेडी इलेक्शन कमिशन समोर तुमचं मांडून झालेलं आहे. इलेक्शन कमिशनने या सगळ्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत आणि इलेक्शन कमिशन त्याच्यानंतर असं म्हणतेय की त्यांच्या दृष्टीने 1999ची घटना हीच घटना आहे. जर इलेक्शन कमिशनने ऑलरेडी या संदर्भामध्ये आपलं माइंड अप्लाय केलं असेल आणि त्यांनी ऑलरेडी डिसाईड केलं असेल तर मी त्याच्यामध्ये परत इंटरव्ह्यू का करू, नंबर 1 हा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. त्याच्यावरती कामत त्यांना असं काय म्हणाले, म्हणजे लक्षात घ्या की का मी असं म्हणतोय की ह्याचा फायदा शिंदेना कसा होऊ शकतो, जे अध्यक्ष आज सांगायचा प्रयत्न करतायत त्याच्या पुढचा मुद्दा कामतनी काय म्हटला की कामत लगेच म्हणाले की नाही, त्यांना जे 2018 मध्ये काय झालं, इलेक्शन कमिशन समोर काय झालं याचा मुद्दाच उपस्थित राहत नाही. अध्यक्षांना याच गोष्टीचा विचार करायचा आहे की जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे सुरतला गेलेले असताना शिवसेना हा पक्ष कोणाकडे होता, कोणाच्या ताब्यात होता, कोण तो पक्ष चालवत होता, त्या पक्षाचे प्रमुख कोण होते याचा विचार तुम्ही करणं आवश्यक आहे. बाकी इतर गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका. 2018 मध्ये काय झालं, 99 मध्ये काय झालं वगैरे वगैरे याच्यामध्ये काही संबंधच येत नाही. हे सांगितल्यानंतर सुद्धा स्पीकर त्याच्यावरती काय म्हणाले, म्हणजे राहुल नार्वेकर त्याच्यावरती काय म्हणाले की आय एम बाउंड बाय व्हॉट इलेक्शन कमिशन हॅज डिसाइडेड. मी या गोष्टी पुढे बांधील आहे, जे इलेक्शन कमिशनने जो विचार केलेला आहे त्याच्याशी मी बांधील आहे. सुप्रीम कोर्ट मला म्हणाले की इलेक्शन कमिशन कडे तुम्ही घटना घ्या. जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल 99ची घटना तर 99ची घटना. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, इलेक्शन कमिशनने 99ची घटना हीच घटना हे कधी म्हटलेलं आहे तर फेब्रुवारी 2023 मध्ये म्हटलेलं आहे. जून 2022 मध्ये इलेक्शन कमिशन समोर कुठलाही मुद्दा नव्हता. पण स्पीकर काय म्हणतायत की इलेक्शन कमिशन समोर याबद्दल ऑलरेडी दोन्ही वकिलांचं बोलणं झालेलं आहे आणि देवदत्त कामत आणि
महेश जेठमलानीच तिकडे वकील म्हणून होते. तुम्ही हेच मुद्दे इलेक्शन कमिशन समोर सुद्धा मांडलेले आहेत. इलेक्शन कमिशनने ऑलरेडी आपलं माइंड अप्लाय केलेलं आहे, त्याच्यानुसार त्यांनी निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मी इलेक्शन कमिशनने जो विचार केलाय त्याच्याशी जास्त बांधील आहे. त्याच्यावरती देवदत्त कामत त्यांना काय म्हणाले की नाही, अजिबात नाही, तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकत नाही. पण तरी स्पीकर यांचं असं म्हणणं आहे, इफ ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हॅज कम्युनिकेटेड टू मी अबाउट कॉन्स्टिट्यूशन, हाऊ कॅन आय काउंटर. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणताय की नाही तसं नाहीये, पण इलेक्शन कमिशनने मला काय कम्युनिकेट केलंय की तुम्ही 1999 शिवसेनेची घटना विचारात घ्या, कारण 2018 मध्ये ज्या अमेंडमेंट करण्यात आलेल्या होत्या, जे बदल करण्यात आले होते घटनेमध्ये, ते बदल चुकीचे आहेत असं आम्ही रुलिंग दिलेलं आहे. त्यामुळे यू शुड कन्सिडर 1999 घटना. आणि शिवसेनेच्या बाबतीतला चिन्हाच्या वेळचा जो निर्णय आहे तो निर्णय त्यांनी स्पीकरकडे सोपवलेला आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनने त्यांना काय असं सांगितलं नसेल की तुम्ही 99ची घटना बघा, 18ची घटना बघू नका, 13ची घटना बघू नका वगैरे. पण सर त्यांनी मेन्शन केले, म्हणजे स्पीकरने इथे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की आर लेटर टू ECI वॉज स्पेसिफिक, की आम्ही इलेक्शन कमिशनला अगदी व्यवस्थित पत्र पाठवलेलं होतं, स्पेसिफिक मुद्द्यांवर पत्र पाठवलेलं होतं की विच वॉज कॉन्स्टिट्यूशन इन इफेक्ट ॲज ऑफ जून 2022. म्हणजे जे प्रभूंचं म्हणणं आहे, ठाकरे गटाचं म्हणणं आहे की तुम्ही स्प्लिट झाली त्याच्या आधी नेमकी कुठली घटना होती ती तुम्ही मागितली गेली पाहिजे. तर इथे नार्वेकरांनी तो सुद्धा मुद्दा हायलाइट केलेला आहे की आम्ही इलेक्शन कमिशनला हेच सांगितलं की जून 2022 पर्यंत कुठली घटना व्हॅलिड आहे ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्याच्यानंतरच त्यांनी हा इथे म्हटलेला आहे की त्याच्यानंतरच आम्हाला ही 99ची घटना मिळालेली आहे, कारण 2018च्या घटनेमधल्या दुरुस्त्या इलेक्शन कमिशनने सुद्धा इनव्हॅलिड ठरवल्यात. आता त्याच्यामध्ये एक फक्त मुद्दा जो आहे ना, जो त्यांनी रेकॉर्डवर घेतलेला आहे ना, तो मुद्दा मला असं वाटतं फार इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये ठरणार आहे. कारण शेवटी घटना हाच सगळ्या गोष्टीचा गाभा आहे. आणि त्याच्या तो मुद्दा जो आहे ना की त्याच्यामध्ये स्पीकर असं म्हणतायत, एक मिनिट, त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्पीकर असं म्हणालेलं आहे की कामतांचं जे आर्ग्युमेंट आहे ते त्यांनी मेन्शन करून घेतलंय त्यांच्या म्हणजे आजची जी प्रोसिडिंग चालू असतात त्याच्यामध्ये, की 2018 मध्ये ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे जे काही बदल घडवण्यात आले, त्याची व्हॅलिडिटी, त्याची वैधता ही 2023 मध्ये इलेक्शन कमिशनने इनव्हॅलिड ठरवली, म्हणजे अवैध ठरवली. बरोबर. पण लक्षात घ्या, पण ह्या गोष्टी रेकॉर्डवर गेल्या पाहिजेत की इलेक्शन कमिशन डिड नॉट से एनिथिंग ऑन इट टिल 2023. म्हणजे 2018 मध्ये ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे ज्या घटना दुरुस्ती केल्या गेल्या, त्या फेब्रुवारी 2023 मध्ये अवैध ठरवल्या गेल्या. तोपर्यंत म्हणजे 2022 मध्ये या संदर्भात इलेक्शन कमिशनने कुठल्याही पद्धतीने टिप्पणी केलेली नव्हती. इलेक्शन कमिशनने त्या संदर्भात कुठलंही विधान केलेलं नव्हतं. ही गोष्ट रेकॉर्डवर घेतली पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा स्पीकर यांनी नमूद त्याच्यामध्ये केलेलं दिसतंय. पण ज्या पद्धतीने स्पीकर त्याच्यामध्ये गोष्टी मांडतायत की मी कुठली घटना पकडू, मी कुठल्या घटनेबद्दल विचार करू, तो मुद्दा त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि म्हणून जर तू बघितलं असेल अनुजा, तर आता देवदत्त कामत यांनी, म्हणजे ठाकरे गटाकडनं जे पत्र देण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या कोणाला तरी तुम्ही बोलवा इकडे, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये की त्यांना तुम्ही इथे हिअरिंगसाठी बोलवा आणि त्यांची उलट तपासणी घेणं आम्हाला कुठेतरी आवश्यक आहे. एक्झॅक्टली. खरं तर हा बोला. म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडनं जे पत्र पाठवण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र असेंब्लीच्या स्पीकरना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे कन्सर्न अधिकारी आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे, त्यांना ही सगळी जी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे अवेलेबल होती, ती जी इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरती आहे, ती सगळी डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या समोर हजर व्हावं, हा त्यांनी मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित केला. आता आपण त्याच्यामध्ये एक समरी आपण घेतली पाहिजे, म्हणजे लोकांना ही गोष्ट कळली पाहिजे की नक्की शिवसेनेमध्ये गोष्टी काय काय घडत गेले. तर त्याच्यात आपल्याला अंदाज येईल की का यांचं आर्ग्युमेंट आहे ते सतत या गोष्टीच्या अवतीभोवती फिरतंय की 99ची घटना विचारात घ्यायची, की जे बदल घडवण्यात आले ते बदल लक्षात घ्यायचे, की ते बदल अजिबात लक्षात घ्यायचे नाहीत, आणि ह्याचा शिंदेना कसा फायदा होऊ शकतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात शिवसेने पक्षामध्ये घटना नावाची गोष्ट नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षांतर्गत लोकशाही वगैरे मी मानत नाही अशा पद्धतीची त्यांनी ओपन विधानं शिवाजी पार्क वरती सुद्धा केलेली आहे. पण इलेक्शन कमिशनने 90च्या दशकामध्ये ही गोष्ट स्पष्ट केली शिवसेनेला की जे नियम आम्ही बनवलेले आहेत की पक्षांतर जर लोकशाही मार्गाने राजकीय पक्ष जर निवडणुका लढवत असतील तर तुम्हाला पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्यानुसारच तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष आणि या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतील.
त्याच्यामुळे तुम्ही बेटर आहे की तुम्ही त्याची घटना बनवा, निवडणुका घ्या, आणि जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत तर आम्हाला शिवसेना पक्षाची मान्यताही रद्द करावी लागेल. कारण 1990 नंतर शिवसेनेला अधिकृतरित्या पहिल्यांदाच पक्ष म्हणून मान्यता मिळाली, राज्यस्तरीय पक्ष म्हणून, एक. आणि नंबर 2, त्यांना धनुष्यबाण नावाचं चिन्ह सुद्धा, धनुष्यबाण हे चिन्ह हे परमनंटली त्यांना मिळालं. यापूर्वी शिवसेना वेगवेगळ्या चिन्हांवरती लढत होती. हे सगळं असताना मग त्यांनी जी काही घटना दिली त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख हे तळायात बनवले गेले. ती गोष्ट इलेक्शन कमिशनने मान्य केली नाही. त्यांना डेडलाईन दिली तेव्हा कुठे 1999 ची घटना ही अस्तित्वात आली. आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या राजकीय वर्तुळामध्ये उदय झाला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे बरेचसे निर्णय घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती, ज्याच्यावरनं पक्षामध्ये आधीच वाद निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. 2003 मध्ये महाबळेश्वरला शिवसेनेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये शिवसेनेमध्ये एक नवीन घटना अस्तित्वात आली. त्या घटनेमध्ये कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आलं. शिवसेना प्रमुख, कार्यकारी अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांची खालती इतर नेते, अशा पद्धतीने एक नवीन स्ट्रक्चर शिवसेनेचं बनवण्यात आलं. हे स्ट्रक्चर 2012 पर्यंत सुरू राहिलं. आता माझ्याकडे इलेक्शन कमिशनला 2013 मध्ये, त्यावेळेस बाळासाहेबांचं डिसेंबर महिन्यामध्ये निधन झालं, त्याच्यानंतर जे कम्युनिकेशन करण्यात आलेलं होतं त्या कम्युनिकेशनची प्रत माझ्याकडे आहे. म्हणजे मी ती प्रत मगाशी जेव्हा या सगळ्या चर्चा सुरू झाल्या त्याच्यानंतर मी ती प्रत मुद्दामून काढली. त्याच्यामध्ये 2013 मध्ये 15 जानेवारी 2013ला एक निवडणूक झाली आणि ह्याचं कम्युनिकेशन हे यांना करण्यात आलेलं आहे, इलेक्शन कमिशनकडे करण्यात आलेलं आहे. आणि ते जर कम्युनिकेशन आपण बघितलं तर याची डेट पण मी सांगू शकतो. 28 जानेवारी 2013 या दिवशी चीफ इलेक्शन कमिशनर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना शिवसेना पक्षाकडनं एक कम्युनिकेशन करण्यात आलं आणि त्या कम्युनिकेशन मध्ये पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचं कम्युनिकेशन इलेक्शन कमिशनकडे करण्यात आलं की पक्षांतर्गत निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करत आहोत. शिवसेना प्रमुख नावाचं जे पद होतं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या 2012 साली झालेल्या निधनानंतर आम्ही ते पद गोठवत आहोत आणि आता पक्षप्रमुख नावाचं पद हे याच्यामध्ये असणार आहे, अशा पद्धतीचं हे कम्युनिकेशन करण्यात आलेलं होतं. 2013 नंतर 2018 मध्ये निवडणुका झाल्या आणि जे अध्यक्षांच्या समोर जे एव्हिडन्सेस सादर करण्यात आलेले आहेत त्या एव्हिडन्स मध्ये 2018 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचं म्हणणं आहे की वरळीला डोम मध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्यांचं अधिवेशन भरलं. त्याच्यानंतर 4 एप्रिल 2018ला पक्षामध्ये ज्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या पक्षाच्या घटनेमध्ये, त्याच्यामध्ये पक्षप्रमुख पद बनवण्यात आलं, त्यांना अधिकार देण्यात आले, जे आपण मी मगाशी सांगितलं, त्याचं कम्युनिकेशन 4 एप्रिलला करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता अध्यक्ष काय म्हणतायत की आता आम्ही फक्त हीच गोष्ट रेकॉर्डवर घेतोय की शिवसेनेच्या बाबतीमध्ये 1999 पासून ते 2018 पर्यंत जे काही कम्युनिकेशन इलेक्शन कमिशनकडे करण्यात, आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची पोचपावती आहे, इलेक्शन कमिशनने रिसिप्टचा स्टॅम्प त्यांना दिलेला आहे, त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या दप्तरी त्या गोष्टी पोहोचलेल्या होत्या, ही गोष्ट बरोबर आहे. त्यामुळे आता अध्यक्षांनी फक्त एवढीच नोंद करून घेतलेली आहे की 1999 पासून 2018 पर्यंत शिवसेनेच्या बाबतीमध्ये ज्या ज्या नियुक्त्या झाल्या, उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून जी निवडणूक झाली 2018 मध्ये, ती पुन्हा निवडणूक झाली, 2018 मध्ये जे घटनेमध्ये बदल करण्यात आले, या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनला कळवण्यात आलेल्या होत्या. पण त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती मात्र इलेक्शन कमिशनने फेब्रुवारी 2023 मध्ये ठरवली, म्हणजे जून 2022च्या नंतर ती गोष्ट ठरवली. पण आज ज्या वेळेस अध्यक्ष या गोष्टीचं हिअरिंग घेत आहेत त्यावेळेस ती कुठली गोष्ट कन्सिडर करतील, त्या गोष्टी ज्या इलेक्शन कमिशनला कळवण्यात आलेल्या होत्या याच्यानुसार पक्षप्रमुख पद अस्तित्वात होतं ते कन्सिडर करतील का इलेक्शन कमिशनने त्या गोष्टी कशा अवैध होत्या या गोष्टी, ही गोष्ट कन्सिडर करून पक्षामध्ये पक्षप्रमुख नावाचं पदच नव्हतं, त्यामुळे पक्षप्रमुखाने नेमलेल्या व्हीप असण्याचा संबंधच येत नाही, या गोष्टी कन्सिडर करतील. हा मुद्दा अनुजा या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्वाचा ठरणार. हो, आणि आजच खरं तर त्या संदर्भातली एक विनंती ही ठाकरे गटाकडनं विधानसभा अध्यक्षांना करण्यात आलेली आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्यांना तुम्ही समन्स पाठवा आणि त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आता थोड्याशा ग्रे एरियामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यामार्फत मिळावी, त्यांना समन्स पाठवण्यात यावं अशी विनंती करण्यात आलेली आहे. तसं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे. आता हे समन्स खरोखर विधानसभा अध्यक्षांकडनं पाठवलं जाणार का आणि खरोखर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र विधिमंडळात सुरू असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीमध्ये बोलावलं जाणार का, हे पाहणं खूप
इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण की अनेक प्रेक्षकांचे आता यावर सुद्धा प्रश्न येऊ लागलेले आहेत की ज्या पद्धतीने महेश जेठमलानी असेल, शिंदे गट या गोष्टीवरच आक्षेप घेत असेल, निवडणूक आयोग सुद्धा जर म्हणत असेल की 2018ची घटना दुरुस्ती ही अवैध होती आणि शिंदे गटाचं सुद्धा इथेच म्हणणं असेल की पक्षप्रमुख पदच व्हॅलिड नसेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये त्याच पक्षप्रमुखांकडनं देण्यात आलेल्या एबी फॉर्मच्या आधारावर उद्धव ठाकरे यांनी जे एबी फॉर्म्स दिलेले होते, म्हणजे त्यांची त्याच्यावर जी सही होती त्याच्या आधारावरच हे सगळे आमदार निवडून आलेले आहेत, ते कसं काय मान्य करण्यात आलं, याच्यावर इलेक्शन कमिशनने लक्ष दिलं नाही का, असे सुद्धा खरोखर अनेक प्रश्न हे विचारले जातात. अर्थात इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल त्यावेळेला सुद्धा कदाचित हे मुद्दे ठाकरे गटाकडनं उपस्थित केले जातील. साहिल सर. अनुजा, हा प्रश्न सतत विचारला जातो की एबी फॉर्मवर उद्धव आपले अनेक प्रेक्षक प्रश्न विचारतात, अनेक प्रेक्षक ते प्रश्न विचारतायत. सचिन गोंधळेकर आहेत, त्यांनी पण हा प्रश्न विचारलेला आहे, अनेक लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे. पण मला एक गोष्ट सांगायची की एबी फॉर्म वरती पक्षाचे सचिव जे आहेत त्यांची सही असते आणि पक्षाचे 4 सचिव आहेत, त्या 4 सचिवांपैकी कोणाची सही मान्य केली पाहिजे ते पक्षाचे सरचिटणीस म्हणून जे सुभाष देसाई काम करतात त्यांच्या मार्फत ते कम्युनिकेशन हे इलेक्शन कमिशनला केलं जातं. त्यामुळे एबी फॉर्म वरती जर अधिकृतरित्या बघितलं तर सही मात्र ही सचिवांची असते. आता ती सचिवांची नियुक्ती कोणी केलेली आहे ती मात्र उद्धव ठाकरेंनी केलेली आहे, ही गोष्ट मात्र खरी आहे. पण आता गंमत त्याच्यामध्ये आहे अशी आहे अनुजा, हा प्रश्न विधिमंडळाचा, बरोबर. आता या सगळ्या सुनावणीमध्ये म्हणजे मी परवा पण ते आर्ग्युमेंट सतत ऐकायचा प्रयत्न करत होतो, कारण आर्ग्युमेंट हे निघालं की महेश जेठमलानी यांनी प्रश्न विचारला की 2019 मध्ये विधिमंडळ पक्षनेता म्हणून आपल्या एकनाथ शिंदेची निवड कशी झाली, हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. याच्यावरती सुनील प्रभू यांनी त्यांना हे सांगायचा प्रयत्न केला की आमदारांनी एकमताने निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांना ते अधिकार दिले आणि मग उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पक्षनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली आणि त्याच वेळेस सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून निवड झाली, कारण सुनील प्रभू यांची निवड 2019 मध्ये झाली आहे, शिंदेची विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड सुद्धा 2019 मध्ये झालेली आहे, बरोबर. आता ह्याच्यावरती महेश जेठमलानी यांनी हा प्रश्न उपस्थित केला की याचा अर्थ असा की जर आमदारांनी एकमताने किंवा बहुमताने उद्धव ठाकरेंना ते अधिकार देण्याचा निर्णय घेतला नसता तर अशा पद्धतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकले नसते, ही गोष्ट बरोबर आहे का, हा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये उपस्थित करायचा प्रयत्न केला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महेश जेठमलानींकडनं सतत ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला जातोय की बघा, जरी पक्षाध्यक्षांनी तो निर्णय, उद्धव ठाकरेंनी तो निर्णय घेतला असेल प्रतोद नेमण्याचा किंवा आपले विधिमंडळ पक्षनेता नेमण्याचा, पण ते शक्य झालं कारण विधिमंडळ पक्षामधलं बहुमत हे त्यांच्या बाजूने त्यावेळेस होतं. विधिमंडळ पक्षातलं बहुमत त्यांच्या बाजूने नसल्यामुळे त्यांना प्रतोद नेमण्याचा अधिकार नाही, कारण शेवटी पक्ष म्हणून त्यावेळेचे निर्णय हे बहुमताने घेतले जात होते आणि तो निर्णय हा एकनाथ शिंदेच्या बाजूने होता आणि म्हणून एकनाथ शिंदेनी अपॉइंट केलेला जो प्रतोद आहे तोच पक्षाचा प्रतोद आहे, अशा पद्धतीचं लिडिंग आर्ग्युमेंट हे महेश जेठमलानी यांच्याकडनं करण्यात येत आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा उलट तपासणी होईल त्या उलट तपासणीत बघणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता इलेक्शन कमिशनचा जो अधिकारी पाठवतील की मला माहित नाही, इलेक्शन कमिशन कॅन ऑलवेज से की आम्ही या बाबतीमध्ये जे काही म्हणायचे ते आमच्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे, आम्हाला या पलीकडे काही म्हणायचं नाही. कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमचं से तुम्ही टाका, कारण उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे, त्याही वेळेस इलेक्शन कमिशनने रिटर्न कम्युनिकेशन सुप्रीम कोर्टाकडे हेच केलेलं आहे, आम्हाला या पलीकडे काही सांगायचं नाही. ही जी ऑर्डर आहे चिन्हाच्या बाबतीतली ती आमची ऑर्डर आहे, त्याच्या पलीकडे आम्हाला या संदर्भात कुठल्याही पद्धतीने काहीच सांगायचं नाहीये. हीच गोष्ट अध्यक्षांच्या बाबतीत घेतली जाते का, वेदर अध्यक्ष ती गोष्ट अलाउ करतील का, हे पण बघणं कुठेतरी आवश्यक असणार आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे, अध्यक्षांचं डिस्क्रिशन, अध्यक्षांची या बाबतीतली भूमिका हीच सगळ्यात महत्वाची असणार आहे. जर उद्धव ठाकरे यांचं आर्ग्युमेंट अध्यक्षांनी मान्य केलं की म्हणजे कामतांचं आर्ग्युमेंट की ठीक आहे आमची घटना ही अवैध ठरवली गेली, पण फेब्रुवारी 2023 मध्ये अवैध ठरवली गेली, तोपर्यंत इलेक्शन कमिशनच्या दफ्तरी, इलेक्शन कमिशनच्या नोंदीमध्ये 2018ची घटना दुरुस्ती पण होती, उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद पण होतं, 2018 साली झालेल्या निवडणुका पण होत्या. त्यामुळे तुम्ही जून 2022 साठी तीच गोष्ट कन्सिडर केली पाहिजे, तर मुद्दा वेगळा होऊन जातो. पण जर अध्यक्षांनी इलेक्शन कमिशनचं हे म्हणणं मान्य केलं की आम्ही तर ती गोष्ट अवैध ठरवलेली आहे, त्यामुळे 1999ची घटना हीच घटना आहे, तर मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार वाचतील, नुसतेच वाचणार नाहीत तर उलट उद्धव ठाकरेंच्याच आमदारांवरती कारवाई करण्यासाठी अध्यक्ष मोकळे होतील. ही गोष्ट आपण स्पष्टपणे मान्य केली पाहिजे.